नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुचित्राज होम किचनमध्ये। आजची रेसिपी आहे खव्याची पोळी। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। खव्याची पोळी बनवण्यासाठी इथे आपण खवा घेतला आहे, 1 वाटी साखर घेतली आहे, विलायची पावडर घेतली आहे, भिजवलेली कणिक घेतली आहे। गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर एक पॅन ठेवला आहे। पॅनमध्ये 1 चमचा तूप टाकले आहे। तूप गरम झाल्यावर खवा टाकायचा आहे। खवा छान उलटण्याच्या सहाय्याने परतून घ्यायचा आहे। इथे आपण आवडीनुसार साखर टाकायची आहे। साखर तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। खवा छान एकसारखा परतून घ्यायचा आहे। विलायची पावडर टाकायची आहे। खवा छान ब्राऊन कलर होईपर्यंत एकसारखा परतून घ्यायचा आहे। तुम्ही इथे पाहू शकता खवा छान एकसारखा परतून झाला आहे। खवा गार करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। एका पोळपाटावर थोडे पीठ टाकायचे आहे। भिजवलेली कणिक घेऊन त्याची पारी बनवायची आहे। भाजून गार केलेला खवा घ्यायचा आहे। गव्हाच्या कणकेच्या पारीमध्ये खवा छानसा भरून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता गव्हाच्या पारीमध्ये खवा छान भरून घेतला आहे। पोळपाटावर थोडे पीठ टाकून गव्हाची पोळी सावकाशपणे लाटून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता गव्हाची पोळी छानशी लाटून झाली आहे। गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर तवा ठेवला आहे। तव्यावर 1 चमचा तेल टाकले आहे। खव्याची पोळी दोन्ही बाजूला छानशी ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। खव्याची पोळी दोन्ही बाजूला तेल किंवा तूप लावून आलटून पालटून छानशी खरपूसपणे भाजून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता खव्याची पोळी छानशी भाजून झाली आहे। खाण्यासाठी तयार आहे खव्याची पोळी। खव्याची पोळी कोणी पाहुणे आल्यावर किंवा सणावाराला गोड पदार्थ म्हणून तुम्ही ठेवू शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।